पुन्हा एक प्रकरण समोर आलंय. एका तरुणाला शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ पुन्हा समोर आला आता. त्याच्यावरून पुन्हा आता आपल्या गृह खात्यावर टीका केली जाते. पोलिसांचा दाग संपला. नाही, मला वाटतं मी दूरदर्शनवर चॅनलच्या ठिकाणी बघितलेलं आहे. अतिशय अमानुष पद्धतीचा मारता आहे. पोलिसांनी आता सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. कारवाई होते, अधिक कठोर कारवाई त्यात होईल. आता मानसिक विकृती वाढलेली आहे समाजामध्ये, तर कोण काय करणार. पण निश्चित पोलीस त्याचा बंदोबस्त करतील आणि पुढच्या वेळी असं कोणी हिंमत करणार नाही असा चोख बंदोबस्त पोलिसांचा करतील. दत्तात्रय कराडे यांचा ड्रग्स पोटे यांना ड्रग्स प्रकरणामध्ये निलंबित नाही झालेलं, त्यामुळे खडसेंनी आरोप केलाय की जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रग्स काढले जातं. आपलं नाव घेतात, राजकीय आशीर्वादाने ड्रग्सची विक्री केली जाते जळगाव जिल्ह्यात असं म्हटलंय. आता खडसेबद्दल मी काय बोलू परत. त्यांना कुठे काही झालं तर मी दिसतो राजकीय आशीर्वाद आहे, कोणाला ड्रग्सचा कोणाचा आशीर्वाद असेल. आणि पोटेंचे फोन तपासले असता एका आरोपीशी ते वारंवार बोलत होते, तो मागे कुठे ड्रग मध्ये सामील होता, त्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याला सस्पेंड केलेला आहे. मला कळत नाही कशासाठी असे फालतू बडबडाबड करायची प्रसिद्धीसाठी. ऑपरेशन सिंदूर नंतर खासदार हे परदेश दौऱ्यावर जाणार आहे. मात्र तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहे ई सुपरस्टार क्रिकेटर त्यांनी म्हटलेलं आहे की मी जाणार नाही. चांगलं आहे, स्वागत आहे त्यांच्या विरोधाचा. जळगाव नका जाऊ म्हणा, खासदार भरपूर आहेत ना. खासदार कमी आहेत का? खासदार भरपूर आहेत, त्यांना नाही जायचं, नाही जायचं.